श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न दडलेला आहे. अरे बाबा, मी एवढे स्वामींचं नामस्मरण घेतो, सतत त्यांचं नाव माझ्या मुखी असतं, तरी माझीच इच्छा का पूर्ण होत नाही? स्वामी माझ्या हाकेला वो का देत नाही? तर प्रिय बाळा, स्वामींनी असं काही आज तुम्हाला उत्तर दिलं आहे ना, ते उत्तर ऐकून तुम्ही सुद्धा शॉक होणार आहात. ते उत्तर तुम्ही ऐकण्यास तयार आहात ना? तर होय अशी कमेंट करा. स्वामी आज स्वतः तुमच्याशी बोलत आहे असे समजा. स्वामी म्हणतात, बाळा, मला माहिती आहे तू माझे नाव घेतो, तू माझे नामस्मरण करतो. इतकेच नाही तर रोज नित्याने माझी पूजा उपासना करतो. पण तुझी इच्छा पूर्ण का होत नाही? हा प्रश्न जो तुला पडला आहे, त्यासाठी आज मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे आणि त्या गोष्टीतून तुला पडलेल्या तुझ्या प्रश्नांचे उत्तरं मिळणार आहे. तुम्ही गोष्ट ऐकण्यास तयार असाल तर होय असे नक्की टाईप करा. स्वामी म्हणतात, नाव घेणं म्हणजे काही देव प्रसन्न होतं असं नाही. नाव घेतल्याने तुमच्या मनात जे काही वाईट भावना होती किंवा जे काही वाईट विचार होते ते नाहीसे होतात आणि तुम्ही एक सत्कर्माच्या मार्गावरती चालण्यास सुरुवात करतात. नाव घेतल्याने देव तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतो. देव तुम्हाला आवाज देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच देवाचे नाव तुम्ही घेतलं तर त्याचा फायदा तुम्हाला आज नाही तर उद्या होणार आहे. तर चला आता त्या छोट्याशा गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही तयार आहात ना? तर सुरू करूयात ती गोष्ट. स्वामी त्यांच्या मुखातून तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे, म्हणून ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका आणि तुमची इच्छा पूर्ण का होत नाही आहे, स्वामींचं फळ तुम्हाला का मिळत नाही आहे, हे तुम्हीच ऐका. तर ही गोष्ट श्रद्धा आणि संयमाची गोष्ट आहे. एक गरीब शेतकरी रोज स्वामींचे नामस्मरण करत असते. न चुकता स्वामींचा जप करत असते. पण त्याच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या. मनातील स्वप्न पूर्ण होत नव्हते. एक दिवस तो अक्कलकोटला गेला आणि स्वामींना म्हणाला, स्वामी, मी रोज तुमचे नाव घेतो. तुमचं नाव माझ्या मुखातून कधीच जात नाही. तरी माझे दुःख संपत का नाही? माझ्यावरती तुमची कृपा का होत नाही? माझ्याबरोबरचे अनेक शेतकरी पुढे निघून गेलेत, पण मी आहे तिथेच आहे. मग माझं काय चुकतंय? तुमचं नाव घेण्यामध्ये मी कुठं चुकतोय का? माझ्या नामस्मरण करण्यात मी कुठं चुकतोय? तर ते स्वामी हसले आणि त्याला शांतपणे स्वामींनी उत्तर दिलं. उत्तर ऐकण्यास तयार असाल तर 2-2 असे टाईप करा. स्वामी म्हणाले, हे माझ्या बाळा, तू जे करतो आहे ते योग्य आहे, पण आता मी काय सांगतोय ते ऐक. तू एक शेतकरी आहेस ना? अरे मग बी पेरल्यावर लगेच पीक उगतं का? नाही ना. त्याला वेळ लागतो, त्याला पाणी लागतं, त्याला संयम लागतो, त्याला वातावरण चांगलं पाहिजे आणि मगच त्या बियातून कोंब फुटतो. तसंच तू श्रद्धा ठेव. योग्य वेळ आली की तुला तुझ्या श्रद्धेचं फळ मिळणारच आहे. तुझ्या वाट्याचं पुण्य हे तुलाच मिळणार आहे, तर ते कुणी हिसकावून नेऊ शकत नाही. आणि तुझ्या वाईट कर्माचं फळ ही तुलाच भोगायचं आहे, हेही लक्षात ठेव. मग असं समज की आत्तापर्यंत माझे जे नामस्मरण केले ना तू, ते तुझे वाईट कर्म धुण्यात गेले आणि आजपासून तू नव्याने जे माझे नामस्मरण करशील ते तुझ्या पुण्यामध्ये पडणार आहे. शेतकऱ्याने स्वामींचे ते शब्द मनात ठेवले आणि तो निराश न होता मंदिरातून बाहेर आला आणि त्याला कळालं, आजपासून जर मी मेहनत करायला सुरुवात केली आणि मेहनतीला स्वामीच्या नामस्मरणाची जोड दिली ना, तर माझं आयुष्य नक्की सुखासमाधानाने भरून जाणार आहे. काही महिन्यांनी त्याचं शेतात भरभरून पीक आले. त्याच्यावरती असलेलं कर्ज फेडलं गेलं आणि आयुष्याला एक नवीन सुरुवात झाली. म्हणून स्वामी म्हणतात, संयम न ढळून देता फक्त तुम्ही तुमचे कर्म चांगले करत राहा. तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळणार आहे. तुम्ही तुमच्या मनातील श्रद्धा कधीही सोडू नका. संयम ठेवा. प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असतेच, फक्त ती येण्याची तुम्ही वाट बघा. मेहनत आणि देवावरील विश्वास जर एकत्र आला ना, तर यश हे नक्कीच प्राप्त होतं. संकटे कायमची नसतात, ती तात्पुरती असतात. ती आज आहे तर उद्या नाही. आजचा दिवस मावळणार आहे आणि उद्या सकाळ होणारच आहे. तसंच ही संकटसुद्धा आपल्या आयुष्यातून संपणार आहे. आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर श्री स्वामी समर्थांचं टाईप करायला अजिबात विसरू नका.